इतर पाक निघाला ना हा. म्हणजे पाऊस असतो, गौराई असतात का, गौराई गणपती तीत बसून त्या शेतात झोपायला लागतं तसं माळ करून वर कागात टाकायचं. दादा सांगतायत त्यांचं एक जनावर वाघाने खाल्लं ना. खोंड खाला 2 वर्षाचा. कसं काय? आता इथं कडनीच गुरं सोडली होती. मी आता पूर्ण रायडिंग जॅकेट वगैरे हेल्मेट पॅक आहे पूर्ण. मला म्हटलं की तू जर तोंड दाखवलं नसतंस तर तुला विळ्याने मारला असता. की आपल्या आई वडिलांनी काय केलं, या मातीच्या जमिनीत काय कष्ट करीत होती तर, आणि ती किती त्रास करून काय आपल्याला कसा जीवन आपला जतन केला त्यांनी, आपल्याला शाळा कशी शिकवली, काय कसं शिकवलं, या आई बापाचं पुण्य लेकरांना कळलं पाहिजे. इथे खाली त्या धरणाच्या वरती बघा एकच घर दिसतंय. म्हणजे एवढा छोटा राहतो तिकडे. मग आता काय करणार, इथं ठेवून बी अडाणी होणार आणि वर तो भीतो जायला प्रवासामुळे जाणे येणार माझी पाठी मागे फिरायचा ना, गुराकडे जायचा. तुमच्या मागे. आज मी निघालोय माझ्या आत्याच्या गावाला. सिंगापूर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं सर्वात शेवटचं गाव. दोन तासांच्या प्रवासानंतर तालुक्यात पोहोचलो. इथून थोडा किराणा घेतलाय. तोरणागड किती जवळ वाटतोय, कारण की मधलं जंगल सगळं हे जाळून टाकले ना लोकांनी. आणि वातावरण एकदम क्लिअर आहे, त्यामुळे एकदम असं जवळ वाटतोय किल्ला. अगदी त्याच्यावरचे पायवाट वगैरे जे चढायचे रस्ते ते पण दिसत आहेत. घाटातला रस्ता झालाय बऱ्यापैकी आता चांगला. अजून मार्किंग बाकी आहेत फक्त, पण बराच रुंद केलाय, मस्त केलाय आता. रस्त्याच्या बाजूने जे कंपाऊंड दिसतील ह्या सर्व जमिनी विकल्या गेल्यात. इथून पुढे सगळी कुंपण संस्कृती चालू झाली. संपूर्ण गावाच्या गावं विकली गेलेत. मागे कोरोना काळामध्ये, त्याच्यानंतर आता अमेरिकेचं इराणचं युद्ध चालू आहे, त्यावेळेस गॅस टंचाई म्हणा किंवा इतर काही समस्या, मग लोकांना गावं आठवतील. भविष्यात ज्यांचं गावाला काहीच नसेल, सर्वात वाईट अवस्था त्या लोकांची असणार आहे. त्यामुळं जमिनी विकू नका. एवढ्या चांगल्या जमिनी आपली लोक बोलायचे की काय पिकवणार ह्या माळरानावर, आणि याच माळरानावर आपल्याच जमिनीमध्ये आपणच गुलाम. जमीन विकून आजचा प्रश्न सुटेल. म्हणजे आज एखादं तुम्हाला काही गरज आहे काय, त्याच्यासाठी तुम्ही जमीन विकणार, पण भविष्याचं काय? त्या घाटातून इकडं ज्यावेळेस आपण आलो, म्हणजे त्या घाटाच्या इकडे जवळजवळ 18 गावं आहेत ह्या भागामध्ये, म्हणून ह्या भागाला 18 गाव मावळ असंही म्हणतात. पासली फाटा नेहमीचा स्टॉप. जरा भेळ खाऊया, भेळ चांगली मिळते इथे. महेश धेंडले असं ओळखणार नाहीच म्हणलं, म्हणूनच नाव सांगितलं पहिलं. वाटलं मग कसं काय डोंगराच्या एकदम माथ्यावरून रस्ता गेलाय असा. दोन्ही बाजूनी झाडं, मधून रस्ता, असा रस्ता आहे दगडींचा. आता मी चाललोय त्या भागामध्ये. मोहरी, सिंगापूर, एकलगाव, त्यानंतर अजून एक कुसार बेट, असे 5-6 वाड्या वस्ती गावं आहेत. तरी देखील रस्ता बघा.
पाऊस पडून गेलेला आहे बहुतेक काल परवा, दिसतंय ना. हे बघा रस्ता अवघड आहे. थोडा जरी बॅलन्स गेला की सरळ खाली. स्वराज्याच्या ज्या 2 राजधान्या होत्या, पहिली राजधानी राजगड, दुसरी रायगड, या दोन्ही किल्ल्यांच्या मधला भाग आहे हा. कधी काळी सुवर्णकाळ भोगलेला हा भाग आज बेसिक सोयीसुविधांपासून उपेक्षित आहे. आता असंच ह्या धारेधारेने डोंगराच्या वरतून वळसा घेत जायचं आहे. बरंच लांब आहे अजून, त्याच्या डोंगराच्या पलीकडे. वारं खूप आहे. सर्वांना नमस्कार. थेट सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून आज मी निघालो आहे शिंगापूरला. शिंगापूर हे माझ्या आत्याचं गाव आहे, जे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर असं खोल दरीमध्ये लपलेलं एक गाव आहे छोटंसं. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, म्हणजे आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल. आज त्याच गावाला चाललो आहे. पुढील 2 दिवस तिकडेच असणार आहे. काय काय एक्सप्लोअर करायला नवीन भेटते बघूया. आता इथे वाटेमध्ये मी थांबलो आहे. आता इथे वाटेत थांबलो कारण की इथे खाली एक घर दिसले मला. म्हणजे सगळीकडून जंगल आहे आणि मध्येच एक घर दिसतंय. पण आता प्रॉब्लेम असा आहे की खाली चालत जावं लागेल. आणि चालत जायचं म्हटलं तर माझ्याकडे आता बॅग आहेत 2, हेल्मेट, हे रायडिंग गिअर्स, एवढं सगळं घेऊन कसं जाता येईल बघू. हे बघा खाली जे घर दिसतंय ते ह्या दादांचं आहे आणि ते इकडे वरती रस्ता चालले, नेमके भेटले मला म्हणून. शेतीसाठी मी आपला डुकरं बघू त्यांचं घर बघून येऊया आपण, कारण की एकटंच दिसते खाली. जनावर त्रास देतात म्हणून आपलं त्या शेतीजवळच राहतो. हा, शेतीत राहत आहेत. आता इथे माझ्याकडे बॅग आहेत. दादा एक बॅग घ्यायला मदत करतात, कारण की हेल्मेट, 2 बॅग. मी विचार करत होतो खाली जाऊ कसा, कारण की रायडिंग गिअर्स वगैरे सर्व घातलेले. नेमके ते वरती आले. आता ते मला त्यांच्या घरी घेऊन चाललेत खाली. बघूया. हे बघा दादांनी एक बॅग घेतली, माझ्याकडे एक बॅग आहे, हेल्मेट आहे, रायडिंग गिअर्स आहेत. आता ही त्यांच्या घराकडे जाणारी वाट आहे. हे बघा इथे ह्या दादांनी विहीर पाडली म्हणतात. अरे बापरे, तुम्हाला एकट्यांना खूप पाणी झालं नाही का एवढं? 25 फूट आहे. 25 फूट आहे. कशी काय बांधली एकट्यांनी एवढी? मग खर्च केला आता काय दागिने मोडून केला. होय. म्हणलं घर शेताच्या बांधावर आलं, घरच नसेल तर म्हणलं पाणी तर पाहिजेच. बरोबर. झरा आहे का? आहे ना. तेवढ्या झऱ्यात भरते एवढं? हां, मग आता ते साठपाणी झाल्याच्या नंतर 2-3 महिने कमी असल्यामुळे तेवढं बरोबर. हां, पुरतंच. बिना मोटरीचं पाणी घरात. बरोबर. काढामुळे ते उताराने खाली जाते. हां, उताराने खाली जाते. चला. गर्द जंगलातील या 4 भिंतींमध्ये या दादांनी आपला संसार मांडला आहे. कुत्रे राखणदार. डोंगराच्या मध्ये एकच घर आणि तिथे एकच दाम्पत्य राहतं, नवरा बायको आपले. आणि मुलं तुमची? मुलं आमची खुर्चीला शाळेत असतात, वस्ती शाळेमध्ये. वस्ती शाळेमध्ये. घरांची उंची बघा ना, एकदम जेमतेम 4 फूट, 3.5-4 फुटाची. ते पण वाऱ्याने उडून जातील म्हणून अशी कमी उंची ठेवावी लागते. मागची बाजू तर खूपच खलपुट आहे नाही का? सरपण. जनावर 2 बैल आहेत, तिथे एक दिसते आतमध्ये. 2 बैल, 3 गाया आणि 3 कोंड आहेत. गाई, गुरं, कोंबड्या, 4-5 कुत्रे आणि इथला निसर्ग, एवढेच काय ते यांचे सोबती.
या घनदाट जंगलात हे एकटंच कुटुंब, त्यामुळे अनेक संकट आ वासून उभी असतात. पण तरीही या सर्वांवर मात करत यांनी आपला संसार इथे थाटला आहे. हो का? आतमध्येच जनावरांचा गोठा आणि त्याच्या अर्ध्या घरामध्ये माणसांनी राहायचं आहे ना. दादा सांगतायत त्यांचं एक जनावर वाघाने खाल्लं ना. खोंड खाला 2 वर्षाचा. कसं काय? आता इथं कडणीच गुरं सोडली होती घरीच नाही आला, म्हणून म्हणलं सकाळी बघायला जाऊ तर त्याच्यात ही गाभारली. हां बघायला जायचं कसं, कुत्री होती ती जी संगती जाणारी ना, म्हणली त्यांना पण नेणार एखाद्या वेळेस. ती असल्यामुळं ती तिला वाटलं माझ्यावर बी चाल करणार, त्याच्यामुळं मी काय गेलीच नाही. मी गेलो होतो मुंबईला. असं झालं. 2 वर्षाचा होता. मग ते खाऊन घेऊनच गेला का? घेऊनच गेला. बापरे. हां, ते असं एकलगावमध्ये नानाचा एक बोकड गेला का परवा, गायबच. हो का? हां, बिबट्या आहे का? मग बिबटे आहे. आता कुणाशी काय भांडणार, आपल्याला काहीतरी खालीला गावलं असतं, मग काहीतरी फॉरेस्ट खातवाल्यांना सांगितलं असतं. खाल्याला दाखवायला त्यांनी ठेवलं पाहिजे ना दाखवायला. नाही ना, ते गाभारल्यामुळं 2 आहेत ना, त्याच्यामुळं म्हणलं आमची एक गेले ते गेले आणि कुत्रे येणार. बरोबर. हां, असं झालं. बैले गेला आणि कुत्री जाणार. हां, आता कुत्री माणूस गेले त्याच्या मागं जातेच बरोबर. कंपल्सरी. एक आपलं पाळायला ठेवलं त्याच्यामुळे. तिथे एक झोपलेला आहे. घराच्या समोर मांडव केला आपला गुन्हाचा आहे ना. बसायलासाठी. आणि गुरु येऊन बसते ते एक शेजारी. आजूबाजूने. नाही, ते मांडवातच बसायची ते. हा ते आता थोडी तिथं साईडला पुढं बसते तिकडे. ते. आणि कधी कधी आम्ही घरात पण घेतो वेळ वाचली. पावसाळ्यात आतमध्येच असतील. नाही, उन्हाळी पावसाळी आमच्या हातच असते. आता तात्पुरतं आम्ही असल्यामुळे बाहेर झोपल्यामुळे इथं आमच्या शेजारी येऊन बसते. जनावरांची काय भीती वाटत नाही का? एकटंच घर आहे ती. आता भीती वाटली नाही तरी पण आता काय करायचं, कुत्रा आसपास आम्हाला हुशार करताना बॅटरी फिरवली की जरा दबतं ते. काय करायचं, भीती वाटून जनावर सोडून आपण कुठं जायचं मग. आता हे मुंबईला पोरा वगैरे- बाळांसाठी काय काहीतरी मुंबईला केलंच वगैरे पाहिजे गेले ना. म्हटले. आता इथे त्यांना समस्या पाण्याची तर त्यांनी सॉल्व्ह केली स्वतःच, पण लाईटीची समस्या आहे नाही का? लाईटीची आणि रोड पाहिजे जरा खाली आम्हाला. रोडची अडचण आहे आणि पाण्याची आणि आपल्या लाईटीची. तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात सौर अशा ह्याच्यापेक्षा चांगला जरा दिवा मी देईल. चालतील ना. हो का? आत्ता सोलारचे दिवे हे छोटे छोटे ते यांच्याकडे दुसरे एकनी मागून आणले, एवढेच आहेत. ते पण दुसऱ्याने दिलेले आहेत. म्हणजे ते गावात गावातली ती आपलं तात्पुरतं आणलेली आहेत. डिझेल आणून वापरायला लागायचं. त्या डिझेल मध्ये पाऊस दिचं काय माणूस. डिझेलवर सर्व लाईट रात्रीचे दिवे वगैरे का? दिवा आम्हाला आता पाऊस पडायच्या आधी 20 लिटर डिझेल आणून ठेवायला लागतं पहिले. आणि दसरा गौरी गणपती नाही आले की ते संपून जाते. संपूर्ण म्हणजे दिवे 2 लागतात ना. रॉकेल तर भेटतच नाही आता. रॉकेल तर पण त्याचा वार्ताच काढाय नको. त्या अंधारासाठी लाईट नसते. त्याचा पत्ताच कमी झाला तर. पेटवायचा. डिझेलचा दिवा पण ते जरा धोकादायक हो. धोकादायक आहे पण काय आता ते- नेमका दिवा तरी कशाचा करणार नसल्यामुळं काही हे उजेड रात्रभर आता एक एवढा दिवस असून सुद्धा घरात दिसत नाही. मग रात्रीचं कसं दिसणार. हा ना. मग दिवस असून तुम्हाला आता इथनं आतमध्ये जावं बरं बिगर नाही. आणि दुःखच वाटतं. मग रात्री झाल्यावर आम्ही काय करणार. त्याच्यामध्ये विंचू साप हे साप आहे, जनावर आहे, इचुकाट आहे, रानाव घर असतंय ना एकटं. बरोबर. मग त्याच्या भीतीच्या पोटी पेटवायच लागतंय ना थोडंफार तरी. म्हणजे जनरली लोकांना वाटतं की कसं जंगलात एकटं घर आहे किती छान, पण अडचणी बऱ्याच असतात. बऱ्याच अडचणी आहेत. तेवढ्या कंट्रोल करायला लागतात आम्हाला गोरगरीबाला. या 15,000 पगारमध्ये कसं भागणार. त्याच्यासाठी आम्हाला शेतीबाती करणं गरजेचंच आहे. मग माझी जर शेतीबाती असेल आहे इथे आणि मी जर ही केली नाही तर आपण मग खाणार काय. मग आता ती जर डुकरं खात असल्यामुळं आम्हाला हिथंच यावं लागलं ना. गुरांसाठी केलं होतं पण ते आम्हाला हिथंच राहावं लागते. बरोबर. जनावरं फायद्यात पडू देत नाहीत. शेती आणि आता जरी शेती केली तर रात्रीचं बी तिथं त्याच्या बांधावर जाऊन ते लाकडाचा माळा करून झोपावायला लागतो. माच बनवायचा वरती आणि त्याच्यावर हा, आहेत ना माच, ती आहेत माळा केलेले आहेत. हो का? हा, त्या झाडातनी जाऊन माळीवर बसायला लागतं. ते बघा, 2 महिने. कोपऱ्यावर एकच राहिलंय, बाकी मोडलं आम्ही आता. अवघड आहे. हम्म. पण मुलांना शिकवताय ते चांगलं केलं. ते पण मुलींना शिकवताय विशेष म्हणजे. मग आता नेमकं आता आपल्याला आपण बाजारात असल्यामुळं थोडंसं कळतंय. आपण अडाणी ती अडाणी, पण मुलांना शिक्षण असले त्यांच्या तरी परपंचात त्यांना तरी काही नाही काहीतरी कोण काय म्हणतंय शिक्षण नसल्यामुळे त्याला ऐकूनच घ्यावं लागणार ना. शिक्षण असलं तर ते हुशार होणार. बरोबर.
शिक्षण तर पहिलं पाहिजे. आपलं गेले दिवस असं निघून शेतं भातं करून आजकालची मुलं थांबतात का? शिक्षण जर नसेल तर ती बाहेर कशी पडतील? बरोबर आहे. आपली जिंदगी गेली इथं हे शेती भातं म्हणून अडाणी असल्यामुळं. शिक्षण असतं तर आपणही म्हणलं असतं चला बाहेर जाऊ, बाहेर राहू. आपल्याला काय बिझनेस, आपण हमाली करणार नाही, त्या एखाद्याचे हॉटेलमध्ये काम करणार. आपल्या शिक्षण इकडं नसल्यामुळे काय करू जागा शकतो? जमीन ऐकून काही काही मग लोकं आपले- गेली तिकडे. जमीन विकू नका पण. नाही बाबा, का सांगतोय माहिती आहे का तुम्हाला? आता बघा युद्ध चालले. आता तुम्हाला इकडे काय माहिती नसेल, मुलींना माहिती असेल. या सगळे शहरातल्या लोकांना सुद्धा आता गॅस मिळत नाही, हे मिळत नाही, बरेच संकट आहेत. म्हणजे काही दिवसांनी अशी ती कोरोनासारखी परिस्थिती, आता युद्ध, आजार, हे ते सगळ्यांना गाव आठवायला लागले. सगळी लोक गावाला पाळणार. आमच्या लोकांनी जमीन ऐकून बंगले घेतले, नाही काही पण उपयोगाचं ते आता नाही. बंगलं काही उपयोगाचं नाही. आज थोडीशी तुम्हाला त्रास होईल थोडा, पण भविष्य चांगलं असेल. चांगलं असेल, गावाला भविष्य चांगलं असणार. आणि तुमचे विचार चांगले आहेत की तुम्ही स्वतःहून ते मान्य करताय जमीन विकायची नाही म्हणून. नाही नाही ना, नाही, ही जमीन जर असती तर का त्यांच्या उपयोगाची नाही. 2 लाखाची मिस्टेक 2 लाखाची असली तरी त्या 2 लाखाला किंमत नाही. गावाला किंमत 1 एकरला किंमत आहे ना. ही शहरात 2 लाख तुमची किती प्रॉपर्टी असू दे, पण गावचा हिसाब ह्यो कुणालाच भेटणार नाही. आई माता भूमी ही वाडवडिलाची पूर्वी दिशेची आहे. ही कधीच कुणी माई बापानं ही जमीन गावरानी इकून बाहेर घेऊ नये. उलटी त्याच्यात भर टाकून गावची ठेवावी जमीन. ताई तुमचं शिक्षण किती झाले? काहीच नाही मला शिक्षण. माझ्या डोक्यातच हे आहे की वाडवडिलांना आमच्या असं शिकवलेलं आणि माझ्या दृष्टीनं मला शिक्षण नाही, काय नाही. पण माता भूमी जे आपलं वाडवडील आई वडिलांनी केलं, शेणा मातीत त्यांचे दिवस गेले, तसंच आपलं इथं जर आपण पोरं शिक्षणवाले आहेत ती तिकडे जातात. पण माझा विचार असा असतात की गावाला राहणं हेच महत्वाचं आहे. शहरात राहणं हे चुकीचं काम आहे. आणि प्रत्येकांना आहे, पण हे जागा सोडून तुम्ही एसी रूम मध्ये गेला हो की मोठं दिसलो पाहिजे आम्ही. हे मातीत कोण राहते, शेण कोण भरते, हे शेतीचा धंदा कोण करते, अंग खराब होते, पाय खराब होते, हे विचार बघितलं म्हणून पुढे गेली तर ती. हे आम्हाला करायचं नाही म्हणून पळालीत. म्हणून ती लोक पळालीत. हे खरंय. सत्यच आहे. लाईन होती ना, लाईन दिसली त्यांना, पण आई वडिलांचं नाही आता माताभूमीचं त्यांना ते कळलं नाही. आता लाईन- पण ठेवता नाही आलं आता त्यांना. लाईन दिसते ना, कोरोनात दिसली गावं, आता युद्ध चालू आहे, आता गावं दिसत आहेत. आता कशी दिसतात? जो माणूस आई वडिलाची ही बापाची पुण्य विकून गेला ना, तो आता पस्तावला. आणि काय शब्द आपला एवढा लक्षात ठेवा, कारण ती आई वडिलाचं ठेवलंच नाही. काय बरोबर. आई वडिलांनी हे काय माती जमीन, आता हे आमची मुलं आम्ही शिकवतोय, आम्ही मुलं पाठवतोय. आम्ही रात्र दिसाला इकडे काय मातीत मरतोय, दिवसा काय मरतोय, रात्री काय मरतोय. हे लेकरांना काय ती चांगली आईस मध्ये तिकडे शाळा शिकतात, पण आम्ही आईबाप काय कष्ट करतोय हे मुलांनी आमच्या ध्यान ठेवलं पाहिजे ना, की आपल्या आई वडिलांनी काय केलं. या मातीच्या जमिनीत काय कष्ट करीत होती तिथं, आणि ती किती त्रास करून काय आपल्याला कसा जीवन आपला जतन केला त्यांनी, आपल्याला शाळा कशी शिकवली, काय कसं शिकवलं. या आई बापाचं पुण्य लेकरांना कळलं पाहिजे, जाणीव पाहिजे त्याची. ती शहरात गेली तर त्या दिशा मोबाईल घेतलं, मोबाईल कुठलं काय बघायला भेटतंय, काय आई बापाचा विचार विसरले. इकडे भांडी घासे, स्वतःची शेती 2 मनाची करा, नाही पण स्वतःच्या शेतीत लढा. शहरातल्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त श्रीमंत आहे. म्हणजे आम्ही श्रीमंत आहे, शहरातली लोक श्रीमंत नाहीत. त्या मी वेगळ्या अर्थाने श्रीमंत म्हणतोय. वेगळ्या अर्थ कष्ट करतो तो श्रीमंत असतो. स्वाभिमानाने राहणारे लोक. स्वाभिमानाने लोक राहणारी, स्वाभिमानानेच जागणार. की कष्ट करतोय, आमच्या हातात एवढ्या नोटा येतात, हे होतंय, ह्याचा संस्कार करायचं नाही. फक्त स्वाभिमानी राहायचा आणि जीवन जगवायचा. किती गरिबी असू दे, पण गरिबी दाखवून आपली हरत नाही. बरोबर. आपली गरिबी दाखवून कुणी हार करीत नाही. आपण ही माती जे कसू आणि त्याचा आपल्याला चीज फळ भेटल आणि त्याच्यातनं आपण वर जाऊ. कुणी जरी असलं तरी आपल्याला मोठा करू शकत नाही. बरोबर. स्वतःच्या कष्टाने मोठं होऊ, तसं जगानी कुणी काय असू दे त्यानं मोठं होत नाही. आपण पहिले बसणं माझं संस्कारच आहे ते. कोणाला पटू नाहीतर ना पटू, मग हे संस्कार स्वाभिमानाने जागा, संस्काराने जागा, शब्द सुखाचा जागांना द्या. तांब्या भरून पाणी आपल्या घरात आहे ते पुढं करा. बाकी संस्कार काही नको. तो वरचा आहे ना, तो आपल्यावर लक्ष ठेवणार आहे. वाट्याला आलेले आयुष्य हेच उत्तम तत्वज्ञान. कष्टाला नकार नाही, नि सत्याला पर्याय नाही, असं यांचं जीवन. हे बघा
बघा ते वरती जी विहीर आहे त्याच्यातनी विदाऊट मोटर हे पाणी इथं आलेलं आहे. नैसर्गिक मग आता काय भात शेती आणि अजून दुसरं काय शेतबीत करता का काय? शेत आता गेल्या वर्षी केलं होतं, 2 वर्षी केलं. आता ह्या वर्षी मिळ नाही ना, त्याच्यामुळं वरही तांदूळ बिंदूळ विकता का तुम्ही? नाही, आमच्या मुलांनाच पुरत नाही तर आम्हाला धान्य. बरोबर. मग मुलांना धान्य पुरत नाही. आता मे महिन्यात आता आम्ही जून मध्ये सगळी एखादं गावाला कमी येणार. पडलं तर घेतो. आम्हाला उलट घ्यावं लागतं. वसतिगृहात मुलांना ठेवल्यात मग तिकडे खर्च वगैरे किती असतो काय? 15-20 हजार रुपये खर्च आहे त्या मुलीचा वर्षाचा का वर्षाचा, एका मुलाचा? एका मुलाचा. कुरुंजीमध्ये का? कुरुंजी मध्ये नाही, कुरुंजी मध्ये फक्त आपलं कुरुंजीमध्ये फक्त बाकीचे त्यांना ते आपलं साबण तेल वगैरे बाकीचं द्यायलाच लागतं की. तेल, चपला, साबण कपडे, तेल कपडे साबण. जेवायला कितवीला आहेत भांडे. मुलं ते कितवीला आहेत आता ती तिकडे कुरुंजीला? एक 6वीला आहे, एक 2 चौथीला आहेत आणि एक पहिली तेच पाठवलाय लाचचा बोरगा. लाचचा हो का? पहिलीला. हा. मग तेवढा छोटा राहतो तिकडे? मग आता काय करणार, इथं ठेवून बी अडाणी होणार आणि वर तो भीतो जायला प्रवासामुळे जाणे येणे तर नेणार आणणार माझी सोडणार. पाठीमागे फिरायचा ना, गुराकडे जायचा. ते आपल्या पाठीमागं फिरून त्या मुलाचं पहिली बसून नुकसान करायची. मग इथं शाळा कुठं होती? कुसारपेटला होती पण तो जरा भित्रा होता, एकटा जाणार नाही. आणि एक मित्रा म्हणजे 6 वर्षाच्या मुलाकनी काय अपेक्षा करणार आपण? नाही, ती बाकीची धाडायची आहेत ना, जाणार येणार ती बरोबर जाते. ते ते कसं पण मुलगा होतं. आता ही मुलं गेली सगळी, एकूण एक मुलगा, छोटी छोटी मुलं होती ती पण सगळी गेली शाळेला तिकडे. मग त्याचं काय अपेक्षा असायची जी मला त्याला काय एवढं गणित आहे का मला शाळा शिकायची म्हणून? असं नाही. ती मम्मी गुराकडे गेली गुराकडे जायचं, शेताकडे गेली शेताला जायचं, फाट्यांना गेली फाट्याकडे जायचं. नाही, तुमच्या पाठीमागे म्हणजे माझ्या पाठीमागच तो लागायचा. आता इथे तुमच्या आजूबाजूला एकही घर नाही, मग ते बाई माणूस नाही, कोण नाही, कसं काय दिवस कसं काय घालवता? काय करायचं आता, दिवस नाही घालवायचं तर. आपली आता कारण की आपल्याकडे कसं खालच्या लोकांसारखं कंटिन्यू 12 महिने शेती नाहीये. नाही नाही आपल्याकडे एकदा भात काढलं की परत माणूस मोकळाच असतो. मोकळाच असतो. मग त्याच्या मोकळा असले तरी पण ते काय कवळं करायला कवळं लागते, करायला रोपटं लागते, करायला लागते, परत बाजणी बाजणी पेरणी हे आहेच ना. फाटी लागते जाळायला. सगळं आपलं मेहनतीचं विहिरीला पाणी आहे, त्याचा काहीतरी वापर करून घ्यायचा ना. घ्यायचंय ना. कंपाऊंड पाहिजे ना, कंपाऊंड शिवाय काय करू शकतो? हो, पितर पाक निघाला ना, हा. म्हणजे पाऊस असतो, गौराय असतात का, गौराय गणपती तीत बसून त्या शेतात झोपायला लागतं तसं माळ करून. म्हणून रात्रीचा जनावर कुठलं येत नाही का, आली तरी बाकीची वानर असू दे, बाकी कुठलं खाणार नाही वानर. आणि जरी ही बाकीची कुठली जनावर असली तरी शेतीला दिवसाचीच येणार, फक्त डुकरच रात्रीचा. हाच दुपारी लय एकदा नुकसान घुसला की करतो. पूर्णच लोळ होतं. हा. आणि हे कसं माहितीये का, आम्ही कष्टाची मेहनती. दर्या सोऱ्याला राहणारी माणसं, आमची शेती गावती एकटी. मग एक तिथं जनावर असणार 5-50. मग एका शेतकऱ्याला त्याला शेतीच करायची तिची लायकी नाही. आता हे ते सांभाळलं नाही ना, बांधव बसून सांभाळलं नाही ना, त्याचं काम नाही, त्यानं करूही नाही. बरोबर. हा. पांडुरंगाने या माता भगिनींना घडवताना इथल्या मातीमध्ये स्वतःचे अश्रू कालवले असावेत. त्यामुळेच या मातीचे गुण यांच्या ठायी ठायी भरून असल्याची प्रचिती यांच्या जगण्यावरून येत राहते. घराच्या 4 भिंतीतल्या संसाराच्या खऱ्या आनंदाचे रूप आपल्याला अशा जागी दिसते. घरातल्या मुक्या प्राण्यांसाठी आणि दारे आलेल्या अनामिक वाटसरूसाठी यांनी केलेली आर्जव फार प्रेमाची असतात. चालेल, येऊ का मग? चला चला. बघू, मी येईल पावसाच्या आत. एवढा डोंगर चढून जायचं आता वरती, पण हे दादा जर आले नसते तर मला एवढा बॅगी हेल्मेट वगैरे घेऊन खाली येणं जरा अवघड झालं असतं. बॅगी वगैरे घेऊन डोंगर चढणं, रायडिंग गिअर्स घालून.
हेल्मेट बॅग. घरासाठी दादांनी इथे दगडी पाडून ठेवलेत, पण खाली वाहून न्यायचं म्हटलं तर बैलांशिवाय पर्याय नाही, नाही का? डोक्याने वाहून न्यायचं? बापरे. ते बाकीचं समजा साहित्य डोक्याने नेलं मी, पत्र बित्र सर्व. हो का? हां, गाडी बिडी कशी जाणार? गाडी शक्यच नाही हो. हां, नाही ना. घर पाहून आलोय. दादा निघालेत आता. तो समोर दिसतोय तो राजगड, हा तोरणा. बाईकवर बॅग बांधल्या आणि सिंगापूरच्या दिशेने निघालो. सिंगापूर अजून बरेच लांब होते. वाटेत जागोजागी आपली रान माणसं भेटत होती. कुठल्या गावचे बाबा? गाव कोणतं तुमचं? मी आता पूर्ण रायडिंग जॅकेट वगैरे हेल्मेट पॅक आहे पूर्ण. मला म्हटलं की तू जर तोंड दाखवलं नसतंस तर तुला विळ्याने मारला असता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या कड्यांमध्ये लपलेल्या एका सुंदर गावामध्ये.